श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. केतूची महादशा व प्रभाव कमी करण्याचे उपाय आज आपण जाणून घेऊयात. ज्योतिषशास्त्र वैदिककालीन विद्या आहे. यामध्ये ग्रहांचे चलन आणि प्रभावाने व्यक्तीच्या जीवनातील भविष्यकालीन घटना, स्वभाव, गुणधर्म, वैशिष्ट्ये सांगता येऊ शकतात. सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी आणि राहू, केतू यांना ज्योतिषशास्त्रात ग्रह म्हणून मान्यता दिली गेलेली आहे. प्रत्येक ग्रह खगोलीय गणनेनुसार एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. नवग्रहांपैकी राहू आणि केतू हे दोन ग्रह छायाग्रह मानण्यात आले असून दोन्ही ग्रह पापकारक असल्याचे सांगितले जाते. ज्योतिषशास्त्रात केतूला रहस्यमय आणि मायावी ग्रह मानले गेले आहे. केतूचे कुंडलीतील स्थान महत्त्वाचे मानले गेले असून मानवी जीवनावर विशेष प्रभाव केतूचा पडू शकतो असे सांगितले जाते. आता जाणून घेऊयात केतूविषयी थोडीफार माहिती. केतूचे चलन नेहमी वक्री असते. एखाद्या राशीतून दुसऱ्या राशीत केतू कायम वक्री चलनाने मार्गक्रमण करत असतो असे सांगितले जाते. जन्मकुंडलीतील 12व्या स्थानाचे स्वामित्व केतूकडे असल्याचे सांगितले जाते. केतूचा संबंध समाजसेवा, धार्मिक आणि आध्यात्मिक कार्ये यांच्याशी असल्याचे सांगितले जाते. तसेच डुक्कर, पाल, गाढव, ससा, उंदीर यांचाही संबंध केतूशी असतो अशी मान्यता आहे. तर काळी गोधडी, काळे तीळ, लसूण, दगड, चिंच, कांदा आदी वस्तू केतूशी निगडीत असल्याचे सांगितले जाते. आता जाणून घेऊयात केतूचा सकारात्मक प्रभाव. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत केतू बलवान असेल तर तो शुभ मानला गेला आहे. अशा व्यक्तींना आध्यात्मिक क्षेत्रात मोठे यश मिळते. मोक्षप्राप्तीचा मार्ग प्रशस्त करतो. केतू मित्र ग्रहांसोबत अधिक बलवान होतो असे सांगितले जाते. केतू गुरु ग्रहासोबत युतीत असतो तेव्हा सदर व्यक्तीच्या कुंडलीत या दोन्ही ग्रहांच्या अनुकूल प्रभावामुळे राजयोग जुळून येऊ शकतो. शुभ केतू व्यक्तींना चारित्र्यवान, धनवान बनवतो. मामा, मुले आणि नातू यांसोबत व्यक्तींचे संबंध अतिशय दृढ होतात. केतू मजबूत असेल तर व्यक्तीचे आध्यात्मिक ज्ञान वाढते असे सांगितले जाते. आता जाणून घेऊयात केतूचा नकारात्मक प्रभाव. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत केतू कमजोर असेल किंवा शत्रू ग्रहांसोबत असेल तर तो क्लेशकारक आणि कष्टकारक मानला जातो असे सांगितले जाते. 5व्या स्थानी शुक्र, शनी, राहू किंवा केतू स्थित असेल किंवा यामधील कोणाची युती 5व्या घरात असेल तर या प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनातील संघर्ष वाढू शकतो. तसेच वादविवाद, कोर्ट कचेरीत यांचा सामना करू शकतो. कोणतेही कारण नसताना वारंवार अपमान सहन करावा लागू शकतो आणि अनेकदा राजकीय दंड सहन करावा लागू शकतो. आता जाणून घेऊयात केतूची महादशा आणि प्रभाव कमी करण्याचे काही उपाय. जन्मकुंडलीतील केतूचे स्थान कमकुवत असेल तर ते बळकट करण्यासाठी केतूची निगडीत उपाय करावेत असे सांगितले जाते. केतूची महादशा प्रभाव कमी करण्यासाठीही हे उपाय अत्यंत उपयुक्त ठरतात अशी मान्यता आहे. प्रथमेश गणपतीच्या द्वादश नामाचे स्तोत्र पठण करावे. केतूचा प्रभाव असणाऱ्यांनी डोक्यावर केशर किंवा हळदीचा टिळा लावावा. वृद्ध किंवा गरजू व्यक्तींना नियमितपणे यथाशक्ती मदत करावी. कानामध्ये सोन्याची बाळी घालावी. केशरयुक्त दुधाचे सेवन करावे. वडील पुरोहित यांचा सन्मान करावा. श्वानाला व गोमातेला अन्नदान करावे. गायीच्या तुपाचा दिवा लावावा. तसेच कोळशाचे 8 तुकडे मंगळवारी पाण्यात प्रवाहित करावेत. भैरवाची उपासना करावी. केळाच्या पानावर तांदळाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. पिंपळाच्या झाडाचे पूजन लाभदायक ठरते असे सांगितले जाते. तर आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनल नवीनच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.